अमरावती या ठिकाणी आज युवक काँग्रेसच्या वतीनं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलंय। आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते हिमंता बिस्वा शर्मा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात केलेल्या अपशब्दांचा निषेध करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळून आणि जोडे मारून आंदोलन केलंय। शहरातील काँग्रेस भवन या ठिकाणी जमलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय। काँग्रेस नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हणत आंदोलनकर्त्यांनी हिमंता बिस्वा शर्मा यांच्या प्रतिमेचे पोस्टर जाळून निषेध नोंदवलाय। त्याचप्रमाणे दलित विरोधी भाजप नेत्यांच्या विरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली आहे। यावेळेस मोठ्या संख्येनं युवक काँग्रेस उपस्थित होते। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की देशातील वरिष्ठ नेत्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणं ही अत्यंत दयनीय बाब आहे। लोकशाहीत मतभेद असू शकतात, मात्र वैयक्तिक टीका आणि अपमानास्पद वक्तव्य योग्य नाहीत असंही त्यांनी नमूद केलंय। संबंधित नेत्यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आसामचे माजी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी आमचे काँग्रेसचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले, त्यांना जो सत्तेचा माज आलेला आहे, त्याबद्दल आज अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही हेमंत बिस्वा शर्मा यांचा पुतळा जाळला, त्यांना जोडे मारले आणि त्यांची ज्या पद्धती दडपशाही हुकुमशाही या देशामध्ये चालू आहे, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी युवक काँग्रेस नेहमी आम्ही रस्त्यावर उतरून या लोकांचा, या सत्तेचा माज आलेला पक्षाचा आम्ही नेहमी विरोध करू आणि यापेक्षाही जास्त समोर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू।